वैभव बाळा, मी तुला कसं सांगू की तुझ्यासोबत जे काही घडत आहे ती सगळी तुझ्या भाऊची आणि नरोत्तम जोशीची योजना आहे. आमच्या थुंकीने माती अपवित्र होऊ नये म्हणून गळ्यात मडकं बांधलं जातं. आमच्या चालण्याने जमिनीवर निशाण पडू नये म्हणून कमरेला झाडू बांधला जातो. भीम, तू अशा अनेक वेदना रोज सहन करतो. कसा? बाकी जग काय बी म्हणू दे, पण आज मी बी हेच म्हणीन का तुमच्यात एवढी कुवत आहे का तुम्ही लंडनला जाऊन शिकू शकता. आणि काय माहित, तुमच्या कुवतीच्या जोरावर तुम्ही एक दिवस जाण बी. माटुंगा ते कुलाबा पर्यंत जायची लायकी नाहीये आणि शिकायला जाणार लंडन. तू व्यवस्थित ऐकलं नाहीस का बाहेर लोक काय म्हणत होते? माझी लायकी माटुंगा ते कुलाबा पर्यंत जाण्याची नाहीये. लंडनला जाऊन काय शिकणार मी? तसं तर मध्ये जन्मलेल्या कुठल्याच माणसानं तुमच्यासारखं मुंबईत येऊन शिक्षण बी नाही घेतलं. आपल्या जातीचे तुम्ही पहिले विद्यार्थी आहात ज्यांनी 10वी पास केली. आपल्या जातीचे तुम्ही पहिले व्यक्ती आहात जे इंग्रजी बोलतात. म्हणून त्या लोकांनी लायकीबद्दल बोलूच नाही. माझ्या पतीमध्ये इतकी कुवत आहे, जर त्यांनी ठरवलं तर ते काय बी करू शकतात. भीमपोरा रमा बरोबर बोलते. तू तुझी डायरी काढ आणि लिव. हे घ्या, लिहा. कशी तुमच्या लंडनला जाण्याच्या गोष्टीवर समदे हसत होते. नाही पोरा, हे नको लिहूस. हे लिव की समाजाची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की कुणी बी माणूस एक मोठं सापान बघायला लागला की शेजारी त्याला त्याचे निर्बंध मोजून दाखवतात. या समाजाला आनंदी बनवायला गरजेचं आहे या समाजाचा सामूहिक विश्वास. जेव्हा तू वाढल, बदलल, तेव्हाच हा समाज प्रगती करू शकतो. या समाजात राहणाऱ्या लोकांच्या मनात हा भाव आला पाहिजे की कुणी बी पुढे जाईल तर समद्यांनी त्याची साथ द्यायची. भीमपोरा, तू नेहमी म्हणत होतास ना की समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. जर करू शकलास तर एवढं नक्की कर. मग रात्रभरात अक्कल आली असेलच. वैभवदेव, काय काय बोललो होतो रात्री मी की आम्ही मोठ्या जातीचे लोक दयाळू असतो. आता बघा किती मोठ्या मनाचे लोक आहेत हे. जसही यांना माहिती मिळाली की रात्री तुमच्या सोबत काय काय झाले, आले सकाळ सकाळी आले तुमची मदत करायला. वैभवजी, अजूनही काही बिघडलेलं नाहीये. तुम्ही आम्हा सगळ्यांना आश्वासन द्या की भीमरावाची इथून पुढे मैत्री ठेवणार नाही. आम्ही सगळे जातीच्या लोकांना समजावू आणि विषय इथंच संपवून टाकू. भाऊजी रात्रभर रडत होते आणि रडत रडतच झोपी गेले. हो हो, बघा बघा,
किती भीती आहे वैभवजींच्या चेहऱ्यावर. प्रचंड देवजी, उचला दांडा आणि तोडून टाका हे गळ्यात बांधलेलं मडकं. मग पुढे काय होईल ते आम्ही बघतो. उचला दांडा. मग भाऊजींचे शुद्धीकरण करू आणि त्यांना प्रसाद खाऊ घालू. मग सगळं काही पहिल्यासारखं होईल. आणा काठी. मूर्ख, अशुद्ध करून टाकलंस. नाही दादासाहेब, मी भीमासोबतची मैत्री कुठल्याच किमतीत नाही सोडणार. प्रचंड देवजी, समजावा आपल्या भावाला. वैभवदेव, विनाश काले विपरीत बुद्धी. हे जे काही तुम्ही करत आहात ना, ते ना तुमच्यासाठी योग्य आहे, ना आमच्या जात ना आमच्या धर्मासाठी. जोशीजी, तुम्ही मला नका समजवू. आणि मला तरी गोष्ट समजत नाही, प्रत्येक वेळी तुमचा धर्म आणि तुमची जात माहित नाही कोणत्या मार्गाने मध्ये येते. माझ्याकडे वेळ नाहीये तुम्हाला एवढा समजवायला. मला भीमसोबत केळुसकर गुरुजीकडे जायचंय अभ्यास करायला. म्हणजे तुम्ही भीमाच्या मैत्रीसाठी कुठलीही किंमत चुकवण्यासाठी तयार आहात? हो, फक्त स्वतः झाडू बांधून, मडके बांधून शिकायला जा. रस्त्यात सगळेच बघतील. बघूया किती हिंमत आहे तुमच्यात आणि तुमच्या मैत्रीत. कबीर ना जरी कोड़े के बनहार, हल्के हल्के तिरी गए बूढ़े तिनी सरभा. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद की आस, स्वाति बूंद की आस. प्रचंड देवजी, आता याला कसं सुधारवायचं? नरोत्तम, हा असा नाही सुधारणार. याला सुधारवण्यासाठी आता याच्या सोबत जास्तच क्रूर खेळ खेळावा लागेल. मी येतो रमा. थांबा. हे घ्या, याच्यात 2 भाकरी जास्त टाकल्यात. वैभवजन तुम्ही मिळून खाऊन घ्या. ठीक आहे, येतो. वाईट नसन वाटणार तर एक गोष्ट बोलू. हो, बोल. कधी असं झालं तर, का तुम्ही लंडनला शिकायला गेले आणि मी तुम्हाला अशाच डब्याला भाकरी बांधून देईन, आणि मग लंडनला गेल्यावरती तुम्ही आणि वैभवजी मिळून खाल. सोडणार रमा आता हे सगळं. काय कालपासून लंडन पुरण चालू आहे. चल निघतो मी. भीम,
काही हरकत नाही पोरा, पण पत्नीच्या मनात जर कुठली इच्छा निर्माण होत असेल तर तिचा मान ठेव. जा पोरा, अभ्यासाला जा. हो बाबा. भीम, थांब, मी पण येतो तुझ्यासोबत. नाही, तुम्ही दोघं वेगळं जायचं. का बरं? का जायचं वेगवेगळं? कारण तुम्ही कमवायला लागला आणि रस्त्यात भीमभाऊ रडगाणं ऐकवणारच तुम्हाला. एक तर तुम्ही राहिले दयेल आणि वरून ते तुमचं भाऊ. नाहीतर पगार मिळाला की लगेच तुमचं सुरू होईल, भीमसाठी हे करायचंय, भीमसाठी ते करायचंय. लक्ष्मीताई, काय बी नका बोलू. नाही घेणारे पैसे, माझ्यावर विश्वास ठेवा. होय का? मग जरा इकडं बघून बोल की. याच्या आधी पण विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर की भीम आणि वैभवची मैत्री होणार नाही म्हणून, पण झाली ना. तुझा विश्वास तुझ्याचकडे ठेव. भीम, एक काम करू, सोबतच जाऊ. बघूया यांच्यातलं कोण काय करणार आहे. नाही दादा, असू देत. जर परके असते तर आता सोबत जाऊन दाखवलं असतं, पण आपलेच लोक हे सगळं बोलतात तर काय बोलायचं. मी जातोय, तू नंतर जा. भीमशी मैत्री करशील तर हेच होणार. खालच्या जातवाल्यांसोबत राहशील तर हेच नशिबी येईल तुझ्या. भीम सोबत राहण्याचा दंड आहे हा. मारा, मारा, मारायला, मारा, मारायला. तोंड काळा मारा करायचं. ह्याला. करायचं. मारा याला. तोंड काळं आधी करायचं. याच्या अंगावर. तोंड काळं करायचं. मारा याला. वैभव, हे काय करताय तुम्ही लोक? काय चालू आहे इथे? थांबा तुम्ही. हे काय करताय तुम्ही? अहो वैभव, हे हे वैभव, हे काय केलंय या लोकांनी तुझ्यासोबत? भीम तुझ्या सोबत राहण्याचा दंड भोगत आहे हा. हा खालच्या जातवाला भीम, याच्या सोबत मैत्री करशील तर अशीच अवस्था होणार तुझी. अरे स्वतःची काळजी असेल तर दोस्ती तोड याच्या सोबत. अरे आम्हाला एका अशा माणसाचं नाव सांगा ज्याचा भीम भल्याचा विचार करतो किंवा ज्याला भीमाची साथ मिळाली आहे त्याचं भलं झालं आहे का? वैभव देवजीला भीमाची साथ मिळाली. आता बघूयात त्यांची काय गत होते. भीम चल, केळुसकर गुरुजी आपली वाट बघत असतील. भीम, भीम चल कुठेही अभ्यास. जाणार नाहीये मी वैभव. माझी चूक आहे. माझ्यामुळे झालंय हे सगळं. मी उद्ध्वस्त करून टाकतो प्रत्येकाचं आयुष्य जो माझ्याशी जोडला जातो. सगळ्यांना त्रास होतो माझ्यामुळे वैभव. ध्रुवशी आता माझा काही संबंध नाही. आजपासून तो माझ्यासाठी मेला आणि मी त्याच्यासाठी. माझ्याशी मैत्री केल्यामुळे ध्रुवचा जिवंतपणीच अंतिम संस्कार केला आणि माधवी ताईला जिवंतपणी मारण्याचा प्रयत्न केला.
माझी साथ दिली म्हणून काकांना मारलं गेलं. मला काही फरक नाही पडत भीम. या निमित्ताने कमीत कमी मी तुझ्या जातीच्या लोकांचं दुःख जवळून समजू शकलो. मी ठीक आहे. ठीक नाहीयेस वैभव, तू ठीक नाहीयेस. हे काय केलंय तुझ्यासोबत या लोकांनी वैभव? हा झाडू, हे मडकं, या सगळ्यातून मी माझ्या जातीच्या लोकांची सुटका करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांनी तुझ्यासोबत. हे सगळं नाही बघवते माझ्याकडून वैभव. हे काय करत आहे हा? अरे भीम, काय भीम, काय करतोयस हे? अरे थांबव कुणीतरी याला. अरे भीम, भीम नाही बघवत असेल तर उशीर कशाला? सोड त्याला, मैत्री तोड याच्याशी. तुझ्या नादाला लागून भीमराव, हा वैभव बिचारा लंडनचे शिक्षण सोडून इकडे भटकत बसलाय. सोड त्याची साथ. भीम यांच्या बोलण्याकडे लक्ष योग्य नको. बोलतायत हे लोक वैभव. तू आजच्या आज लंडनला परत जाणार वैभव. नाही, आपण अभ्यासाला जाऊ. मी कुठेही जाणार नाहीये वैभव. आपल्याला अभ्यासाला जायचं नाही वैभव, तुझी एकही गोष्ट ऐकणार नाही मी. आजच्या आज तू लंडनला परत जाणार आहेस वैभव. भीम, लंडनला जाणार आहेस तू वैभव. वैभव, जर तू त्याची साथ सोडली नाहीस तर तुला हे पुन्हा पुन्हा सहन करावं लागेल. रमताई, रमताई, काय झालं दीपक? ते ते काय झालं सांग तरी. वैभव भाऊच्या रमा, चल आपण दोघी जाऊन बघू काय झालंय. नाही आत्या, तुम्ही इथंच थांबा, मी बघून येते. जिजाबाई, सोड तिचा हात आणि तिला जाऊ दे. सोडते की, पण त्याआधी रमाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. कदाचित त्यानं तिला काही समजल. रमा, मी माझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल कधी कोणाला सांगत बी नाही, पण आज सांगते कारण मला वाटतं की तुला कळायला पाहिजे. माझ्या पहिल्या नवऱ्याचा एक छोटा भाऊ होता. त्यांनी पण असेच एक उच्च जातीच्या माणसाबरोबर मैत्री केली होती. लई लोकांनी समजवलं पण नाही ऐकलं त्यांनी. आणि मग एक दिवस त्या दोघांची प्रेत मिळाली समुद्र किनाऱ्यावर. आता तू विचार कर, असं काही भीम आणि वैभव सोबत झालं तर? नाही आई, काय बी नका बोलू, असं काय नाही होणार. जिजाबाई, असं काहीच होणार नाही. ताई, बाला आणि राणीची गोष्ट विसरलात तुम्ही? बाला, मला घेऊन चलित ना, मला इथं नाही राहायचंय. चल, सोडा सोडा हिला. जोपर्यंत बाळा राणीला घेऊन येत नाही तोपर्यंत ही आमच्या बरोबर राहील. उच्च जातीच्या लोकांची संबंध आपल्या जातीच्या लोकांसाठी ठीक नाही आहे. ऐक रमा,
राहू द्या नाही नका समजावू रमाला, कारण ती करणार तर स्वतःच्या मनाच. रमा तू जा. आणि हा काय बी चुकीचं झालं ना तरी विचार कर की कुणाचं काय चुकलं होतं.